नमो नमः छात्राः, गिरवाणीमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण यातले सुरुवातीचे 2 श्लोक बघितले होते. आता उरलेले श्लोक आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत. वेलकम यू ऑल टू गिरवाणी. सो द थर्ड वर्स इज भुक्त्वा तृणानि शुष्कानि पीत्वा तोयं जलाशयात् दुग्धं यच्छन्ति लोकेभ्यो धेनवो लोकमातरः. आता सी हिअर, धेनवो, धेनू म्हणजे काऊ किंवा गाय. तर धेनूचं इथे अनेक वचन आहे धेनवः. आणि या श्लोकात आपल्याला गायी या लोकमाता कशा आहेत याबद्दल सांगितलं आहे. सुभाषितकार काय म्हणतात, त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे की किती अल्पसंतुष्ट या गायी आहेत हे तिकडे दाखवलेलं आहे त्यांनी. अन्वय आपण बघूया. धेनवः शुष्कानि तृणानि भुक्त्वा जलाशयात तोयं पीत्वा लोकेभ्यो दुग्धं यच्छन्ति ताः लोकमातरः खलु. आता लोकमाता हे एकवचनी रूप आहे आणि जसं मातृ शब्दाचं अनेक वचन माता, मातरौ, मातरः, तसं इथे लोकमातरः हे त्याचं बहुवचन झालेलं आहे. तर सुभाषितकार काय म्हणतात बघा, भुक्त्वा तृणानि शुष्कानि म्हणजे कोरडे असे गवत खाऊन, तृणानी म्हणजे काय तर गवत, कोरडे गवत खाऊन, आणि जलाशयात, जलाशय म्हणजे एखादा तलाव किंवा पाण्याचा साठा, त्यातील पाणी पिऊन, म्हणजे इतकंच फक्त गायींना द्यावं लागतं आपल्याला, कोरडे गवत आणि पाणी पिण्यासाठी पाण्याची सोय, तितकं घेऊन त्या दूध सर्व लोकांना देतात आणि म्हणजे अख्ख्या जगाचे त्या अशा प्रकारे भरणपोषण करत आहेत. म्हणजे त्या असे हे गायी ज्या आहेत त्या खरोखरच लोकमाता आहेत असं इथे सांगितलेलं आहे. ओके, मीन्स आफ्टर इटिंग ड्राय ग्रास अँड ड्रिंकिंग वॉटर तोयम, तोयम मीन्स वॉट, वॉटर. आफ्टर ड्रिंकिंग वॉटर फ्रॉम द पॉन्ड these cows give milk to the people. Indeed these are the mothers of all whole world असं आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे इथे आपल्याला हा गायींची महती सांगणारा श्लोक इकडे एक्सप्लेन केलेला आहे. ठीक आहे. याच्यानंतर हे पण पाठांतरासाठी तुम्ही हे म्हणत करायचं आहे. शिवाय याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो की त्वांत अव्यय चिनुत. मग इथे या श्लोकातली त्वांत अव्यय आहेत भुक्त्वा आणि पीत्वा. ओके. तसेच एकवचन प्रथमा विभक्तीचं रूप ओळखा म्हणलं तर लोकमातरः हे पण प्रथमेमध्ये आहे, धेनवः हे पण प्रथमेमध्ये आहे. अशा प्रकारे तुम्ही याच्यातनं तुम्हाला अभ्यास अशा प्रकारे करता येईल. यानंतर पुढचा श्लोक आहे अकृत्वा परसंतापम अगत्वा खलमंदिरम अनुत्सृज्य सतां वर्त्म यत्स्वल्पमपि तद्बहुः. तर इथे कसं असलं पाहिजे माणसांनी हे इकडे आपल्याला थोडक्यात सांगितलेलं आहे. अकृत्वा, कृत्वा म्हणजे करून आणि अकृत्वा म्हणजे न करता. म्हणजेच काय तर परसंतापम, परसंतापम म्हणजे दुसऱ्याला कुठलाही त्रास न देता. अगत्वा, गत्वा म्हणजे जाऊन, सो अगत्वाचा अर्थ येणार आहे न जाता किंवा विदाउट गोईंग. खलमंदिरम, आता खलमंदिरम म्हणजे दुर्जनाच्या घरी. इथे ॲक्च्युली मंदिर असा अर्थ घ्यायचा नाही आहे, तर दुर्जनाकडे न जाता, दुष्टाच्या घरी न जाता, शिवाय दुसऱ्याला त्रास न देता. आणि तिसरी गोष्ट सांगितली आहे अनुत्सृज्य सतां वर्त्म. वर्त्म म्हणजे मार्ग आणि सत म्हणजे सज्जन, चांगली लोक. तर सज्जनांचा मार्ग, सज्जनांनी दाखवलेला मार्ग अनुत्सृज्य, अनुत्सृज्य म्हणजे न सोडता किंवा त्याचा त्याग न करता. यत् स्वल्पमपि तद्बहु, जे काही थोडंफार मिळेल ते सुद्धा पुष्कळच आहे. म्हणजे अशा प्रकारे माणसाचं समाधान असलं पाहिजे की जर तुम्ही सन्मार्गाने जाणार इच्छित असाल तर दुसऱ्याला त्रास न देता, दुष्टाची कुठल्या गोष्टीत मदत न घेता आणि सज्जनांचा मार्ग न सोडता जे जे काही थोडं बहुत मिळू शकेल ते सुद्धा पुष्कळ मानावे. म्हणजे हाच खरा चांगला मार्ग आहे असं इथे सांगितलं आहे. ओके. सो ते कसं येईल अर्थ तर अकृत्वा मीन्स विदाऊट
doing harm to other. Parasantapam means harm to other people. Agatva khalamandiram means without going to the house of a wicked person. Also anusrujya satam vartma, without leaving the path. Vartma means what? Path. Okay, this is path. Without leaving the path of good people or directed by good saints. Whatever swalpa means whatever small amount we get, or whatever we get, that is also enough. Tat bahu means enough. So this is the path which a gentleman should follow, or righteous people follow this way. This is explained in this verse. Anvay we can see, parasantapam no krutva, without giving harm to other people. Khalamandiram no gatva, without going to the house of a wicked person. Satam vartmana utsrujya, without leaving the path of good people. Whatever we get, swalpam api labhyate means whatever we obtain, that is also enough. This is explained in this 4th verse. Okay, so next one is a humorous, or we can say this is the based on a story. 5th verse आहे हा. यस्य षष्ठी चतुर्थी च विहस्य च विहाय च अहम कथम द्वितीया स्यात् द्वितीयास्यामहम कथम. तर इथे याच्या मागची एक छोटीशी गोष्ट आहे, ती आपण बघूया. वेदवती नावाची एक तरुणी असते, जी संस्कृत खूप छान तिचं असतं, आणि तिची इच्छा असते की जो पण संस्कृतमध्ये चांगल्या प्रकारे पारंगत असेल त्याच्याशीच आपला विवाह व्हावा. म्हणून तिने अशी ही कंडिशन घातलेली असते की मी अशा प्रकारे काही प्रश्न विचारेन, त्याचं समाधानकारक उत्तर देणाऱ्याशीच माझा विवाह होऊ शकेल असं. तर तिने हे विचारलेलं आहे की विहस्य आणि विहाय ही रूपं काय आहेत, आणि अहम कथम हे पण काय रूप आहेत ही ओळखायची आहेत असं. तर गौरांग नावाचा एक युवक असतो, तो त्याने फक्त देव या शब्दाचीच रूपं पाठ केलेली असतात. आता तुम्हाला देव या शब्दाची रूपं माहिती असतीलच. त्याच्यामध्ये देवस्य हे षष्ठीचं रूप आहे, देवाय हे चतुर्थीचं रूप आहे, आणि देवम हे द्वितीयचं रूप आहे. तर त्याचा अभ्यास तेवढाच असल्यामुळे त्याने विहस्यचा अर्थ देवस्यप्रमाणे घेतला की षष्ठी विभक्ती असेल, आणि विहायचा अर्थ चतुर्थीनुसार असं सांगितलं, आणि त्यामुळे त्याने हे उत्तर दिलेलं आहे की विहस्य हे षष्ठी आहे, विहाय हे चतुर्थी आहे, आणि अहम आणि कथम म्हटलं तर द्वितीया विभक्तीचं रूप आहे. मग आता वेदवतीला कसं बरं स्वीकार होईल की अशा या ज्याला काहीच संस्कृत येत नाही त्याच्याशी विवाह करणं. पण मग ती चतुराईने नकार पण कसा देते ते बघा. तिने अशा प्रकारे ही रचना केली आहे की यस्य षष्ठी चतुर्थी च विहस्य च विहाय च. यस्य म्हणजे ज्याच्यासाठी विहस्य आणि विहाय हे षष्ठी व चतुर्थी आहेत, आणि अहम आणि कथम हे द्वितीया आहेत. अहम कथम द्वितीया स्यात् म्हणजे काय, ज्याच्यासाठी अहम आणि कथम हे द्वितीय आहे, द्वितीयास्यामहम कथम. तर द्वितीय या शब्दाचा अर्थ दुसरा पण एक असतो की एक म्हणजे द्वितीया विभक्ती, आणि दुसरं द्वितीया म्हणजे वाईफ किंवा पत्नी. तर ती काय विचारते की द्वितीयास्याम अहम कथम, मी त्याची द्वितीया कशी बरं हो. म्हणजेच तिने अशा प्रकारे त्याला नकार दिलेला आहे. अशा प्रकारे खूप गमतीशीर पद्धतीने आपल्याला या श्लोकमध्ये समजतं आहे इथे. ठीक आहे. सो बघा, त्याचा अन्वय याच्यात सांगतोय की यस्य कृते ज्याच्यासाठी विहस्य षष्ठी आहे, विहाय इति चतुर्थी, अहम कथम च द्वितीया स्यात्, स्यात् म्हणजे आहेत, तस्य त्याची, अहम द्वितीया कथम स्याम त्याची मी पत्नी कशी बरं हो. अशा प्रकारे तिने इथे प्रश्न या श्लोकातून चतुराईने विचारलेला आहे. ओके.
So now in English, yasya, for whom, vihasya and vihaya are shashti and chaturthi, and aham and katham are dvitiya vibhakti. How can I be the second half? Second half means better half kiva wife of him. This way this question is asked through this verse. Understood? So this way you have to recite the verse. Once again I will recite this. Yasya shashti chaturthi cha vihasya cha vihaya cha aham katham dvitiya syat dvitiyasyam aham katham. And now we'll move to the next verse. This is again explaining the types of people we observe. Okay. प्रारभ्यते न खलु विघ्नभयेन नीचैः प्रारभ्य विघ्नविहता विरमन्ति मध्याः विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः प्रारब्धमुत्तमजना न परित्यजन्ति. बघा इथे 3 प्रकारचे लोक आहेत. उत्तम जना हा एक आहेत, आणि मध्या हा एक आहेत, आणि नीचैही एक आहेत. म्हणजे अशा 3 प्रकारच्या लोकांचं वर्णन येथे केलेलं आहे. आता नीचैही म्हणजे अतिशय साधारण लोक, किंवा जे जास्ती काही म्हणजे त्यांना जास्ती काही मिळवण्याची इच्छा नसते, किंवा जास्ती उच्च लेवलचं व्हायची इच्छा नसते, अशा प्रकारचे अतिशय साधारण किंवा खालच्या पातळीचे जे लोक आहेत, तर ते काय करतात, तर प्रारभ्यते न खलु विघ्नभयेन नीचैः. खलु खलु म्हणजे खरोखर, आणि विघ्नभय म्हणजे काय, विघ्नस्य भय म्हणजे काही अडचणी येतील या भयाने साधारण लोक, अतिशय साधारण जे लोक असतात ते प्रारंभच करत नाहीत. प्रारभ्यते न म्हणजे सुरुवातच करत नाहीत एखाद्या कुठल्याही गोष्टीची चांगल्या. तर मध्य साधारण मधल्यामधले जे लोक असतात ते प्रारभ्य म्हणजे सुरुवात तर करतात, सुरुवात करून. प्रारभ्य हे कोणतं आलेलं आहे इथे, लेबंत अव्यय आलेलं आहे. याचा अर्थ होतो अगेन ऊन हून प्रत्ययांत किंवा लेबंत, पूर्वकालवाचक आपण म्हणू शकतो. म्हणजे सुरुवात करून विघ्न विहता विरमंती मध्याः. विघ्न विहता, विहता म्हणजे काय, तर मध्ये अडकले गेलेले आहेत असं, विघ्नांनी किंवा संकटांनी अडकले गेले आहेत असे जे लोक आहेत ते मध्येच थांबतात. विरमंती मध्याः. विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः प्रारब्धम उत्तमजनाः न परित्यजन्ति. तर पुनः पुनः म्हणजे परत परत, प्रतिहन्यमानाः परत परत अडवले गेल्यानंतरही, कोणामुळे, तर संकटांनी पुन्हा पुन्हा अडवल्यानंतर देखील उत्तम प्रकारचे जे लोक आहेत ते सुरुवात केलेलं काम सोडत नाहीत. परित्यजन्ति म्हणजे त्या कामाचा त्याग करत नाहीत, किंवा एक सुरू केलेलं काम थांबवत नाहीत. समजलं? अशा प्रकारे इथे आपण अन्वय बघूया. विघ्नभयेन खलु नीचैः कार्यम न प्रारभ्यते. याच्यावरून आपल्याला जास्ती समजतं की विघ्नाच्या भयाने साधे लोक जे आहेत, अतिशय नीच पातळीचे जे लोक आहेत ते काम सुरुवातच करत नाहीत. तर प्रारभ्य सुरुवात करून देखील मधल्या टाईपचे जे लोक आहेत ते मध्येच थांबतात. आणि विघ्नैः पुनः पुनः प्रतिहन्यमानाः अपि उत्तमजनाः प्रारब्धम कार्यम न परित्यजन्ति. तर जे उत्तम लोक आहेत, चांगले लोक आहेत, प्रारब्धम उत्तमजनाः न परित्यजन्ति. म्हणजे इथे परत त्यांनी सांगितलंय की सुरुवातच करत नाहीत विघ्नाच्या भयाने जे साधारण लोक असतात ते. तर मध्य साधारणपेक्षा जरा चांगले पण अतिशय चांगल्या प्रकारचे लोकांपेक्षा कमी असे जे मध्यम स्वरूपाचे लोक आहेत ते मात्र काम सुरुवात करतात पण विघ्न आल्यानंतर पुन्हा मध्ये थांबतात. तर अतिशय जे चांगले आहेत, उत्तम प्रकारचे लोक आहेत ते मात्र एकदा सुरू केलेले कार्य पुन्हा पुन्हा अडथळे आल्यानंतर देखील काम सोडत नाहीत, तर पूर्णच करतात ते अशा प्रकारे. सो हिअर इट इज एक्सप्लेन दॅट inferior type of people never start work at all.
बाय द फिअर ऑफ ऑब्स्टकल. विघ्न म्हणजे काय तर ऑब्स्टकल. And there are some people of mediocre type which start work, but whenever any obstacle comes they stop there only. And there are superior type of people which after starting prarabdham means work has already started. So after starting any work, this superior type of people, though obstructed by obstacles again and again, they never give up this work. This way types of people are explained here. After that one more verse is there. Sthana bhrashtana shobhante dantah kesha nakha naraha iti vidnyaya matiman swasthanam na parityajet. So here importance of proper place or one's occupation is explained here. Okay, इथे काय म्हटलेलं तर स्थान भ्रष्टा न शोभन्ते दंताहा केशाहा नखाहा नराहा. इथे संधी आहे म्हणून हे सुरुवातीचं लोप झालेलं आहे त्यांनी. इति विज्ञाय, विज्ञाय हे लेबंत अव्यय आहे इथे. आफ्टर नोईंग, ज्ञा मीन्स टू नो and विज्ञाय means after knowing this. मतिमान म्हणजे बुद्धिमान. स्वस्थानम न परित्यजेत, one should not give up his place. By knowing what? That sthana bhrashtaha, when displaced teeth and hair, also nails, and also people, where these are not at proper place, they never look good. Knowing this, intelligent one should not give up his own place. This is explained here. म्हणजे आपण बघतो की जर का एखादा दात नसेल किंवा तो बरोबर नसेल तर ते चांगलं दिसत नाही, म्हणून तर आपण मग ते ब्रेसेस वगैरे लावतो आणि एक सारखे अलाइन करायला बघतो. तसेच केस पण नको त्या ठिकाणी केस असतील तेही शोभून दिसत नाहीत. नखही जास्ती नको त्या ठिकाणी किंवा एक्स्ट्रा असेल तर ते छान दिसत नाही. आणि लोकांच्या बाबतीत आपण असं म्हणू शकतो की एकदा एखाद्या पदावरती जी व्यक्ती असते तोपर्यंतच तिचं महत्त्व असतं, आणि जेव्हा त्याचं ते पद सुटतं म्हणजे तो स्वतःच्या ठिकाणी नाही आहे और स्वतःच्या खुर्चीत नसेल तर त्याला किंमत उरत नाही. आपण बघतो रिटायर झाल्यानंतर मग तेवढा मान त्या व्यक्तीला मिळत नाही जेवढी ती व्यक्ती त्या कार्यावरती किंवा त्या पदावरती असते. आणि हेच इथे सुभाषितकारांनी सांगितलं की ह्या 4 अशा गोष्टी आहेत की ज्या त्यांच्या स्थानावरून ढळल्या किंवा दुसरीकडे गेल्या तर शोभून दिसत नाहीत. आणि हे जाणून माणसाने कधीही आपली जागा किंवा आपलं स्थान जे आहे ते सोडू नये, नेहमी त्या ठिकाणीच राहण्याचा प्रयत्न करावा असं इथे सांगितलं आहे. आणि शेवटचा श्लोक इथे आहे हा माणसाने प्रयत्न कशा करण्याचं महत्त्व आहे ते इथे सांगितलं आहे. ठीक आहे, बघूया आता तो श्लोक. दैवमेवेति संचिन्त्य न स्वोद्योगं नरस्त्यजेत अनुद्यमेन कस्तैलं तिलेभ्यः प्राप्तुमर्हति. बघा इथे खूप संधी आहेत. दैवम एव इति म्हणजे दैवात असेल तरच, इति संचिन्त्य असा विचार करून, न स्वोद्योगम नरः त्यजेत म्हणजे जसं आपण म्हणतो की नाही माझ्या नशिबात असेल तर मला मिळेलच, पण मग ते मी काहीही प्रयत्न करता मिळणार नाही आहे. म्हणून न स्वउद्योगम नरः त्यजेत, माणसाने स्वोद्योगम म्हणजे काय तर इथे संधी आहे स्व अधिक उद्योगम असा, की स्वतःचा उद्योग माणसाने सोडला नाही पाहिजे किंवा उद्योगाचा त्याग नाही केला पाहिजे, कारण की दैवात असतं पण ते कर्माने पण मिळवावं लागतं. अनुद्यमेन कस्तैलम तिलेभ्यः प्राप्तुमर्हति, कारण की आपण बघतो की तिळामध्ये ह्याचं दाखल्यासाठी सुभाषितकार आपल्याला तिळाचं उदाहरण देतात की तिळामध्ये तेल असतं बरोबर, पण ते तिळातलं तेल मिळवण्यासाठी त्याला आपल्याला भरडावं तरी लागेल, अदरवाईज नुसत्या तिळातून तर तेल मिळणारच नाही आहे, त्याच्यावरती काहीतरी प्रक्रिया करावी लागेल.
त्यामुळे तेल जरी असेल तरी ते मिळवण्यासाठी प्रयत्न करणं भाग आहे. आणि म्हणून उद्योग न करता, अनुद्यमेन याचा अर्थ काय, प्रयत्न न करता कोण बरं तिळामधील तेल मिळवू शकेल, प्राप्तुमर्हती, असं इथे सुभाषितकारांनी प्रश्न विचारला आहे. ओके, अन्वय बघूया. दैवम एव इति संचित्य नरः स्वोद्योगम न त्यजेत, अनुद्यमेन तिलेभ्यः तैलम कः प्राप्तुमर्हति. मीन्स I'll get it by luck, thinking thus. No svodhyogam means a man should not give up his own work or his own responsibility. He will have to work only for that. Anudyamena, because without any efforts, udyama म्हणजे काय, ते efforts आहे. Without any efforts, who is able to get oil or extract oil from the sesame seeds? This is given as an example by the Subhashitkar here. So this way all the verses are there and we have to learn this by heart. So easy method is, you can write the hard words 3 times first and then try to write each and every stanza 3 times and then try to say it aloud. आता परत एकदा हा श्लोक म्हणून दाखवते मी. दैवमेवेति संचिन्त्य न स्वोद्योगम नरस्त्यजेत, अनुद्यमेन कस्तैलम तिलेभ्यः प्राप्तुमर्हति. म्हणजे हे परत परत म्हणल्यानेच उच्चार तुमच्या तोंडात बसू शकतात. आणि म्हणून लिहिताना म्हणत म्हणत लिहिलं की हे श्लोक तुम्ही पाठ करू शकता. तर आता इथे हा व्हिडिओ संपवते आहे मी. अशा प्रकारे ही अव्ययमाला तुम्ही छान प्रकारे प्रिपेअर करू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.